नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. मी संतोष राऊत, कोकणचं झील या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. ही पहा माझी नारळाचं झाड आहे. मग काल साफ केलं आणि आता याच्या खाली जरा शेण टाकलं. शेण टाकून जरा पाणी सोडलं. जरा पाऊस पण आहे तसा आज पाहू शकता. दाखवतो जरा आज मला कारेट जे आपण दसऱ्याला कारेट फोडतो. दसऱ्याला सॉरी लक्ष्मीपूजनला, दिवाळीनिमित्त आपण नरकासुराच्या रूपाने जे कारेट फोडतो ते हे कारेट. या कारेट्याच्या वेली नारळीवरून आलेल्या आहेत. खालूनच वर गेल्या त्या झाडावरून. मुंबईला ही कारेट आपण विकत घेतात. 10 रुपयाची 3, 10 रुपयाची 4 अशी कारेटे असतात. कधी कधी 10ची 2 सुद्धा मिळतात संपत आल्यावर. ही आपल्याला गावाला फुकट मिळतात. ही बघा, ही अशी कारेटी आहेत. त्याच्या वेली पाहू शकता इथे आलेले आहेत आणि कारेटे धरायला सुरुवात झालेली आहे. आता दसरा झालेला आहे, मग कारेट्यांच्या वेलींना भर आलेला आहे. कारेट्यांचा हे माझं घर आणि माझ्या घराच्या खालीच माझ्या नारळाच्या झाडावर, फणसाच्या झाडावर कारेट्याच्या वेली चढलेल्या आहेत. खालून इकडून गेलेल्या आहेत. पाहू शकता ह्या वाली आमची. कारेट्याच्या वेली फणसाच्या झाडावरून नारळाच्या झाडावर गेलेल्या आहेत आणि अशा आता खाली आलेल्या आहेत पूर्ण. इकडे कारेट्याच्या वेली वालीच्या बाजूने वर चढलेल्या आहेत. इकडून जाऊन इकडून खाली उतरलेल्या आहेत. तर ही अशी कारेटे कारेट्याच्या वेली. हा कारेट खाली धरले. ही छोटीशी वाली. पाणी आता थोडं कमी झालं आहे, पण पाऊस आहे. साधारण पाऊस वाढला तर आलूची पानं, जिथे आलू वडा बनवतात लोक मुंबईला, आणि आम्हीसुद्धा बनवतो. पण आम्ही सध्या इकडे गोड्या आलूची आलू वडा बनवतो. गोडा आलू म्हणतो त्याला, दूध आळू. पाहू शकता, हा आहे गोडा आलू. याचे आलू वडा बनवतो चांगले होते. त्याला खाज कमी असते. आणि ह्या ज्या आलूची पानं आहेत ही खाली, त्याला खाज जास्त असते. ह्याचेसुद्धा आलू वडा बनवतात. आलूचा फतफदा सुद्धा बनवतात त्याचं खाज काढून. ही आलूची